बोरदेगाव मध्यम प्रकल्पावर लघु पाटबंधारे विभाग जलसंपदा कार्यकारी अभियंता पाहणी करताना वानखेडे मध्यम प्रकल्पावर संबंधित शिवना टाकळीचे अधिकारी या ठिकाणी आलेले ओव्हरफ्लोच्या पाण्यासंदर्भात या ठिकाणी पाहणीसाठी आलेले. संबंधित पाणी केव्हा येणार आणि कधी येणार यासाठी आपण त्यांची माहिती जाणून घेऊया. काय सांगाल सर आपण या ठिकाणी पाण्याच्या संदर्भात? आता शासनाने शिवना टाकळी प्रकल्पाला सुप्रमा दिलेली आहे आणि निधी मंजूर केलेला आहे. आणि हे जे काही उर्वरित काम बाकी आहे बोरदेगावमध्ये सुद्धा जे पाणी यायचा जो संदर्भ आहे, तर हे सगळे काम मार्च 2027 पर्यंत पूर्ण करायचं शासनाचं प्रयत्न आहे आणि त्या हिशोबानेच हे सगळे काम होणार आहेत. जे धोंडगाव गावचे जे शेतकरी होते त्यांचा जो शेतीचा काहीतरी प्रश्न, वादाचा प्रश्न होता सर, तो प्रश्न सॉल्व्ह झाला का सर आपल्याकडून? भूसंपादनाचे सगळे प्रकरण आपण जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केलेले आहेत. आता तेही मार्गी लागणार आहेत. मोजणी जिथं जिथं मोजणीचे प्रॉब्लेम आहे काही शेतकऱ्यांची जे सुटलेले, तर त्यासाठी पुन्हा आपण त्यांना पत्र देणार आहे. आपला प्रोग्राम हा धोंडगाव या ठिकाणी होता. त्या ठिकाणी आमदार महोदय साहेबांचा कार्यक्रम झाला. आमदार महोदय साहेबांनी त्या ठिकाणी बजेट विषयी काय बोलले? आमदार साहेबांनी शिवना टाकळी प्रकल्पाला 441 कोटीचा सुप्रमा मंजूर करण्यामध्ये खूप मोठे प्रयत्न केलेले आहेत आणि आता उर्वरित 150 कोटीचे काम त्यांनी मंजूर करून त्याचं निधी सुद्धा वर्क करून घेतलेला आहे. धन्यवाद सर. यशू ज्ञान चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत. मतदान प्रकल्पावर या ठिकाणी उभे आहोत. या भागातील आमचे मित्र, या भागातील नवनिर्वाचित कार्यकर्ते शैलेश भैया सुराशे हे पाणी संदर्भात बोरदेगाव मध्य प्रकल्पाच्या मीटिंग बाबत धोंडगाव या ठिकाणी उपस्थित होते. जाणून घेऊ आपण त्या बोरदेगाव मध्ये पाणी केव्हा येणार. या ठिकाणी आमदार साहेबांची महोदयाची बैठक झाली. बैठकीमध्ये विषय काय झाला जाणून घेऊ आपण शैलेश भैया सुराशे यांच्याकडून. आत्ताच या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी धोंडगाव येथे या पंचकृषीतील सर्व शेतकऱ्यांची बैठक कार्यसम्राट आमदार आदरणीय बोरणे सर यांच्या अध्यक्षतेखाली व जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता शिंगाडे साहेब, कार्यकारी अभियंता वानखेडे साहेब व सर्व अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये जी अधिकाऱ्यांनी माहिती दिली तर ऍक्च्युअली कुठलाही प्रोजेक्ट पूर्णत्वास गेला असं कधी म्हणलं जातं. बोरदेगाव धरण बरेच वर्ष झाले, पण या धरणाला पाण्याचा जो सोर्स आहे तो शिवना टाकळीचं जे ओव्हरफ्लोचं पाणी आहे ते एक्सेस पाणी कॅनलद्वारे या धरणात सोडायचा जो 2009-10 पासूनच जे टेंडर होतं ते मधल्या काळात रखडले गेलेलं काम ते मार्गी लागाव. त्या काळात कार्यकारी अभियंता कपोले साहेबांनी भरपूर पाठपुरावा केला, पण ते पाणी आजपर्यंत इथपर्यंत येऊ शकलं नाही मधल्या काही अडचणीमुळे. आता या ठिकाणी कार्यक्षम अधिकारी शिंगाडे म्हणून अधीक्षक अभियंता म्हणून आलेले आहे आणि कार्यसम्राट बोरणार सरांनी सुद्धा त्या ठिकाणी भाषणामध्ये त्यांच्या हेच सांगितलं की 5 वर्ष माझे इतर कामामध्ये गेले, रस्त्यांमध्ये गेले, पण उर्वरित 5 वर्ष हे पाण्यासाठी मला खर्च करायचे, कारण की पाणी ही जीवन आहे. शेतकऱ्यांचा आत्मा जर खरं काही असेल तर ते पाणी आहे. आणि जर आज मन्याड सारखा धरणाची उंची वाढवायचं काम त्यांनी हाती घेतलं, गंगथडी भागात शनिदेवगावचा डॅम त्यांनी करण्याचा प्रयत्न केलाय, ते मार्गी लागलाय. पण शिवनथडी जी आहे हा जो मधला भाग आहे या भागाला कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता व्हावी यासाठी शिवना टाकळीचा एक सोर्स होता आणि रामकृष्ण उपसा सिंचनचा एक सोर्स होता. तर या दोन्ही माध्यमातून जर हे दोन्ही योजना, आता सरांनी आश्वासन दिलंय की 1 वर्षभरामध्ये या दोन्ही योजना कार्यान्वित करून ते पाणी हेड टू टेल पर्यंत आणण्याचं काम बोरणार सर करणार आहेत असं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये त्या मीटिंग मध्ये सांगितलंय. निश्चितच येत्या काळामध्ये हे धरण पूर्णपणे क्षमतेने गोदावरीचं पाणी असेल, रामकृष्णाचं किंवा शिवना टाकळीचं पाणी असेल एक्सेसचं, या माध्यमातून निश्चितच हे धरण भरले जाईल व या भागातील 5-25 गावाचा, खेड्याचा पिण्याचा पाण्याचा, सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागल असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला. या बैठकीला सर्व अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावून लवकरात लवकर कसं सहकार्य करायचं काम पूर्णत्वास नेईल असा विश्वास व्यक्त केला.